नमस्कार, मी प्रणितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त अशा खरबुजापासून आईस्क्रीम तयार करणार आहोत। चला तर मग आपण खरबुजापासून आईस्क्रीम तयार करूया। खूप गरमी सुरू झालेली आहे, आता थंडगार आईस्क्रीम तयार करूया। त्यासाठी मी एक खरबूज घेतलेला आहे, एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडासा खवा घेतलेला आहे। यामध्ये आपण कस्टर्ड पावडर, खवा किंवा पेढे काहीही घालू शकतो। त्याकरता आपल्याला खरबूज अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे। त्यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे। सगळ्यात पहिले त्याचा वरचा भाग फेकून द्यायचा नाही, आपल्याला नंतर वापर करायचा आहे त्याचा। सगळ्या बिया काढून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं आणि आतला सगळा गर अशा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा। हलत प्रोसेस करायची ही। सर्व व्यवस्थित गर काढून घ्यायचा। गर काढल्यानंतरही त्यामध्ये जर काही बिया असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहे, एकदम स्वच्छ करायचं आहे। सर्व गर काढलेला आहे आपण। आता खरबुजाचा हा भाग आहे तो आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे। खरबुजाचं जे आवरण आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे। त्यामध्येच आईस्क्रीम सेट करायची आपल्याला। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व गर काढून घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिले आपण जो गर काढून घेतलेला तर मिक्सरमध्ये त्याची बारीक प्युरी करायची आणि एका कढईमध्ये त्याला चांगलं शिजवून घ्यायचं। हलवत राहायचं आहे मिश्रण। तुम्ही बघा हे मिश्रणचा आता कलर बदललेला आहे, ऑरेंज कलर होत आहे याचा। सर्व पाणी आहे त्याच्यातलं सर्व आटून घ्यायचं आहे आपल्याला। सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही। आपल्या मिश्रणमधलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे। आता मऊ अशी प्युरी राहिलेली आहे। आता एका कढईमध्ये 1 फुलपात्र दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये लगेच खवा घालून घ्यायचा आहे। यामध्ये आपण खवा, दूध पावडर, पेढे किंवा कस्टर्ड पावडर काहीही घालू शकतो, जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। खवाही चांगला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हलवून चांगला मिक्स करायचा आहे। एकही गाठ त्यामध्ये आपल्याला राहून द्यायची नाही आहे। आता हे दूध आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे। दूध खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला। दूध जसं आटत जातं तसं मग ते खाली लागण्याची भीती असते, म्हणून हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात घट्ट झालेलं आहे आपलं दूध। आता आपण याच्यामध्ये काजू बदाम घालून घेऊ। साखर घालून घ्यायची आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही जी आपण खरबुजाची प्युरी करून ठेवली होती ती याच्यामध्ये ॲड करायची आहे। तुम्ही बघू शकता असं मस्त घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। लहान मुलं फळं खात नाही, अशा प्रकारे आपण आईस्क्रीम करून लहान मुलांना देऊ शकतोय।
बाहेरची मार्केटमधली आईस्क्रीम देण्यापेक्षा नक्कीच तुम्ही घरी करून बघा. आता हे जे बाउल राहिलं होतं खरबुजाचं, त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे. आणि आता याला त्याचं झाकण लावून पॅक करायचं आहे. आपल्याला जवळजवळ 5 तास हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत आपली आईस्क्रीम सेट होत नाही तोपर्यंत खाली एका वाटीचा आधार घ्यायचा आहे, म्हणजे आपलं खरबूज आहे ते हलणार नाही. 5 तास झालेले आहेत. आपली आईस्क्रीम तयार झालेली तुम्ही बघू शकता. पूर्णपणे आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता आपण याला सालीसकटच कापून घ्यायचं आहे. काहीतरी नवीन पद्धतीने ची ही आईस्क्रीम आहे, नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. लहान मुलांनाही खूप आवडेल. अशा प्रकारे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे. थोडं कडक असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो, पण दमादमाने काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.